अरे पण त्याचं कॅनव्हसिंग कशापायी करायचं? 16,108 मतं घरचीच आहेत की. तू 100% निवडून येणार. अरे येड्या, कंसाचा डिसिजन झाला. आताच टीव्हीवर बातमी आली. काय? कंस देखील लढायला उभं राहिलाय म्हणून. राहू दे की, त्यात काय झालं? त्यात काय झालं? अरे कंसाची पावर लय वाढली. असं? चक्का, दही, श्रीखंड, चीज इंडस्ट्रीवाली मंडळी हे पैशाच्या पिशव्या घेऊन कंसाच्या पाठीमागे उभे आहेत. भक्कम. अरे बापर 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 बापर, म्हणजे जगातलं राजकारण मथुरेत आलं का काय? आता कृष्णाचा समाजवाद बोंबलला. आता कृष्ण बसणार घरी हरी हरी करत, हरी 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 हरी. तेव्हा तेव्हा कुठे पावा? पेंड्या तू गेला होतास मी कुठे? गेलो होतो सासूवाडीला फराळ खायला. तुझ्यासाठी आणलाय फराळ. फराळाचं काय खातो? काय झालं? प्रचाराचा प्रमुख माणूस ना तू. अरे कशाला घाबरतोस तेव्हा? अरे तू 100% निवडून येणार. अरे एवढं महाभारत घडून आणलंस, आता ही निवडणूक लढवायला घाबरतोस? अरे तुझ्याकडे आहे की सुदर्शन चक्र. आईला घरी कांदा कापायला ठेवलं का काय? अरे माझ्याकडे आहे सुदर्शन, पण त्या कौस मामाकडे आहे दूरदर्शन. दूरदर्शन म्हणजे ते बातम्या वाचताना माशा मारत बसतात तेच दूरदर्शन नव्ह. अरे कशाला काळजी करतोस? त्यांच्याकडे आहे दूरदर्शन तर माझ्याकडे आहे स्टार दर्शन. आहे ना? जाहीरनामा तयार झाला. तळागाळी लोकांसाठी जागा ठेवल्या. बस बाकी काय करायचं नाही, एवढंच करायचं. कृष्ण देवा, आम्हा गवळणीला काय चान्स वगैरे? काय रे कृष्णा, तुला स्टेबल गव्हर्नमेंट पाहिजे का नाही? घाबरायचं नाही. मी निवडून आल्यानंतर मी तुम्हाला दिल्लीला घेऊन जाणार. देवानं दिल्लीपर्यंत व्यवस्था करून ठेवली. हे देवा, मी काय म्हणतोय, आपल्या पक्षाचं नाव काय? आपल्या पक्षाचं नाव जनसेवा पक्ष. जनसेवा म्हणजे असा खायला मिळतोय मेवा. वार देवा. पेंड्या, मी एक आयडिया काय केली. केली? मी दोन्हीकडे उभा आहे. दोन्हीकडं म्हणजे द्वारकेकडे पण मथुरेकडे पण. मथुरेकडे कुठल्या नावानं उभा राहिला? नंदकुमार यादव ह्या नावाने उभा अरे आहे. वा. आणि द्वारकेकडे कृष्णकुमार यादव ह्या नावाने उभा आहे. म्हणजे दोन्हीकडे तूच उभा राहिला. नालायक, हलकट, बेशरम. तुला काही लाज लज्जा आहे का? अरे देवाची काहीतरी डिग्निटी ठेव, डिग्निटी ठेव. येडायस तू? काय झालं? अरे कौस मामा आपल्यापेक्षा श्रीमंत आहे. त्याच्याकडे टीव्ही आहे, त्याच्याकडे रेडिओ आहे, त्याच्याकडे बॅनर आहे, त्याच्याकडे पोस्टर आहे, त्याच्याकडे पैसा आहे. म्हणून आपली बाजू कशी शेप करून. तुमचा डिसिजन काय? माझ्या बरोबर दिल्लीला 5 स्टार हॉटेल मध्ये येता, ताईचा यमुनेकाठी धनी भांडी करीत बसता. अगं या पोरीनो, चला यांच्या संग. किसन देवाचं हा, काय? ते बघा. अगं तो तर पडला. चला यांच्या संग. थोडी गवळा. पायाला रांगोळी काढते. वा, छान, ट्रिमेंडस. उस्मान भाई, मी तुम्हाला खरंच सांगते, गेल्या कित्येक दिवसात मी असे हसले नव्हते. माय गॉड, तुम्ही खरोखर ग्रेट आहात. मी तुम्हाला सांगू का, मी तुमच्या अगदी प्रेमात पडले. खरंच. तुम्हाला सगळं सुचतं कसं स्टेजवर? मला काय बाई, ते तुमच्या सिनेमावानी फिक्स डायलॉग नसते हो आमचे. ते प्रसंग असेल तसं बोलावं लागतंय बघा. ते अवघड असते हो. आय कांट बिलीव्ह इट. तुमची ओळख करून देतो आमच्या मंडळींची. नाना माय, हे नाना माझे उस्ताद बरं का, गुरु. नमस्कार. ही माझी माय. नमस्कार. आता यांची ओळख करून द्यायलाच नको. अच्छा, येते मी. नमस्कार. हा. पुन्हा भेटायचं आपल्याला? हो, भेटू की पुढच्या खेळाला. जरूर येईन. ओके. मी येतो की सोडायला. अच्छा, माय जरा सोडून येतो बरं का. आणि ही सुभद्रा बरं का. छान झालं तुमचं काम. हा, चालू करा, चालू करा. हा, बरोबर आहे. हा. अरे ती बघ गावानंतर गिरकी मारती. तिचा हात बघ, हात बघ. दिवाळ काढते का माझा? हा, ये आबुराव, आबुराव माझा ऐक. काय झालं? अरे माझा एक ऐक. अरे ती मेनका तुझ्या लय खुश असा. असं होय? होय. बस बस बस. अरे 2 चहा सांगणे कोणाला तरी. तुम्ही काय थांबला? तुम्ही चालू करा. अरे आणि रोल पण भन्नाट असा. असं होय? अरे तो पिक्चर मध्ये काम कर, तुझ्या पाया पडतोय मी. त्या मेनकेचा मन नको मोडू. इथं माझं कंबरड मॉडेल तुला माहित नाही. 50-75 माणसाचा स्टाफ आहे माझा. शिवाय बँकेचं कर्ज. तुझा तो पिक्चर चालला तर बरा, नाहीतर भीक मागत फिरतल. तू या कशा घाबरत? हे बघ माझ्याकडे बघ. मी नाही का तमाशाचं कॉन्ट्रॅक्टर होते. झाले की नाही आता पिक्चरचं प्रोड्युसर. हे बघ तुझ्या डेट्स मी सांभाळते. बस तू सांगशील ती डेट्स. आणि या बघ पैशाची अजिबात चिंता करू नकोस. ये 5,000 रुपये ऍडव्हान्स घे. ए बाबा, ऍडव्हान्सच्या भानगडीत नको रे पाडू बाबा मला. अरे माझा ऐक. त्या मेनक्याचं मन नको दुखू. माझा ऐक. हे घे आणि उद्या माका भेटा घे.
मला तुझं काहीच ऐकायचं अगं. नाहीये. डोंट टॉक टू मी. दॅट बिच कामिनी. हॉटेलमध्ये एकाच खोलीत राहिला तुम्ही दोघं. मीनू. सगळं युनिट सांगताय. तुमच्या भेटी, प्रेमाचे चाळे प्लीज सगळं. माझं थोडं ऐकणार आहेस का तू? तू मला फसवलंस रवी. रिमेंबर दॅट. मीनू प्लीज. उस्मान भाई, लाइटिंग झालं की सांगा मला. अरे शिरा पडली तुझ्या तोंडावरती. अरे अख्ख्या इंडस्ट्री मधले तुम्हा दोघांची एकदम पॉप्युलर जोडी. आता काय करून ठेवलं तू या? नमस्कार. ओळखलं का? मी अबुराव. ओ अबुराव, द ग्रेट सोंगाड्या. राईट. तुम्ही उभे का? बसा ना. ग्रेट ग्रेट ग्रेट. सिगरेट सुगंधी आहे वाटतं. चांगली आहे. अबुराव, मला कल्पनाच करवत नाही. व्हॉट अ कोइन्सिडन्स. मी पहिल्यांदा तुम्हाला भेटले तेव्हा मी अशी बेचैन होते, अस्वस्थ होते, आणि आजही तेच. तुम्हाला नेमकं कसं कळतं हो मी त्रासात आहे म्हणून? मी सांगा ना. रेडी? स्टार्ट साऊंड. काय लिहिलंय ग? बरंच काही. अरे त्याने लग्नाची तारीख पण लिहिली आहे. खरंच गणपा, आज मी खूप आनंदात आहे रे. खूप आनंदात आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स अबुराव, कॉंग्रॅच्युलेशन्स. काय असतं कमाल ते? आहे तुमची. फर्स्ट टेक ओके दिला तुम्ही. झालं ईश्वर? वाव, फॅन्टॅस्टिक. अरे वा 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 अबुराव, वा वा. काय कमाल केलंस तू या. कसली हे मोठे कमाल? डायलॉग कसे काय फटाफट बोललास कोणाच ठाऊ. कसं काय जमलं रे बाबा तू काय या? पहिल्यांदा जरा अवघड वाटत होत, पण तसं काय अवघड नाही. आमच्या तमाशात बोलतात तसंच आहे. पण एवढं लवकर झालं सगळं. अरे असं काय विपरीत घडलंय? मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला. हे बघ नाना, जत्रा तोंडावर आलीये. आपण बऱ्याच सुपाऱ्या घेऊन ठेवल्यात खेळाच्या. मी 2 महिन्यासाठी बाहेरगावी चाललोय. शूटिंग आहे माझं. माझ्यानंतर तुलाच ह्यो फड सांभाळायला हवा. माय ए माय. माय, अरे तमाशानं, आपल्या तमाशा कलेनं मीठ भाकरी दिली तुला. फडानं पोचलं तुला. विसरलास होय? अरे ममईचं वार लागलं की ते सिनेमावालीनं मंत्र टाकलं तुझ्यावर. बोल की. हा माय. माय. ए मंजुळे चुप. अगं तिथं बी तो तोंडाला रंगच लावणार आहे. अगं ती बी कलाच आहे. आणि जातोय कुठं? येईल परत. आपण घेऊ सांभाळून. जा बाबा. चलाचा बिठाव खेळ करायचा का नाही? हा मग चला. अबू, काय? ऐक, मला तुला काही सांगायचं आहे. तुला बी काय सांगायचंय? तूच राहिली होतीस. जा जा, तयारीचं बघ. खेळ संपल्यावर बघू. नाही, हे मूल माझं नाही. मी चाललो. नका हो, मला असं आदांतरी सोडून जाऊ नका. हे मूल तुमचंच आहे. नाही. नारायण नारायण. काय हा जमाना आला. काही पुरुषाची जात करून चोरून नामा निराळी. मेणके बाजूला हो. आहा, काय ट्रॅफिक हवालदाराची पोच घेतली. ए गोसावड्या, कानाखाली आवाज करू काय? निमूटपणे ते पोर मान्य कर. हा, तिला शिवाऱ्यावर सोडू नकोस. काय ग मेनके?
गावची दुःख भरली कथा, कुंतीच्या गावची दुःख भरली कथा. रातवेणीत काळ्या फुले माळता, तुम्ही काट्या बुट्यांच्या वाटेवरी हो कसे भेटला. तुम्ही काट्या बुट्यांच्या वाटेवरी हो कसे भेटला. जीव तुम्हावर जडला हो रामा, जीव तुम्हावर जडला. तुम्ही जाऊ नका हो रामा, जीव तुम्हावर जडला हो रामा, जीव तुम्हावर जडला. तुम्ही पाड कळा माझा भरला मळा, तुम्ही पाड कळा माझा भरला मळा. तुमच्या सावलीच्या अंगावरती झळा, लळा लावून जाता आता, लळा लावून जाता आता. सांगू कुणाला हा मामला, सांगू कुणाला हा मामला. तुम्ही जाऊ नका हो रामा, जीव तुम्हावर जडला, जीव तुम्हावर जडला, जीव तुम्हावर जडला. ए माय बोल की. अगं 2 महिन्याचा तर प्रश्न आहे. शूटिंग संपल्यावर परत येणारच आहे की. हॉर्न दे जरा. ए माय मी माय अबुराव चला ना लवकर, उशीर होतोय. हो पण मायला भेटून आलो जरा. लवकर पण हो, प्लीज. हो. ए माय अगं बोल ना ग माय. अगं उशीर होतोय माय. ए माय अगं माय बोल ना. अगं माय वेगळ्या वाटेने जातोय ना मी. तुला काय वाटलं मी परत येणार नाही? आणि नानाने सांगितलं ना मी सांभाळून घेईन म्हणून. ए माय बोल की. अगं उशीर होतोय ग माय, बोल की माय. जा माघारी ये लवकर. माय अरे जा की लवकर ये, जा. लवकर बसा चला.
कॉंग्रॅच्युलेशन बोथ ऑफ यू. कशाबद्दल? तुमचं पिक्चर हिट झाल्याबद्दल आणि तुमच्या लग्नाबद्दल. ओ माय गॉड, याला म्हणजे अगदी बेडरूम पर्यंतच्या बातम्या समजतात. बातम्या होंगत फिरणे एवढंच काम असते त्यांचं. I swear. मॅडम, आपण आमच्या प्रेसचं असं म्हणणं आहे की सॉरी हा अबुराव, हे लग्न फार काळ टिकायचं वाटत नाही. व्हॉट नॉनसेन्स. वी लाईक इच अदर, वी लव्ह इच अदर. लोकांचं काय जातं बोलायला. और आपके दोस्त रवि किरण का रिएक्शन? त्याचा काय संबंध? आणि विचारायचंच असेल तर त्याला विचारा. अँड व्हॉट अबाउट हनीमून मॅडम? अहो सध्या वेळ कुठे आहे. आमचे दोघांचे पिक्चर्स लागतायत. वी बोथ आर व्हेरी बिझी. आणि पुढचा पिक्चर तर अबुराव स्वतःच डिरेक्ट करतायत. त्यामुळे हनीमून मुंबईतच. ओके बाय, सी या. माझी माय कसं लिहू, म्हणले खाते का माझं. मला जन्म दिलास, हसता खाऊन वाढवलंस, या वयात बी राबतीस. माय काल माझं लगीन झालं. मेनकाबाई बरोबर वावटळ यावी आणि त्यात भेलकांड जावं तसं झालं. इकडं लगीन लागत होतं, मन मात्र तुझ्या भोवती बिरबिरत होतं. मला माफ कर, रागावू नगस. सारखी शूटिंग चालू आहेत, येळ मेल तवा भेटाया येईन. तब्येतीला जप. तुझा आबू. रामभाऊ हं? लिवा तुम्ही. तुझं टपाल मिळालं. तू त्या नटव्या नटी बरोबर गेलास तेव्हाच माझ्या काळजाला उमगला होता. या माझ्या पोराची वाट परतीची नाही. वर्गा पत्राशी खेळतो, मांडीवर लवटतो तवरच तो आपला. एकदा का पुरुष झाला, अंगाई संपून लावणी सुरू होते आणि मग त्याला दादऱ्याचा ताल भेटतो. मन भिरभिरत. तुझ्या बिगर फड चांगला चाललाय म्हणावं, तेव्हा तुला काळजी नका. जिथं आहेस तिथं बरा राहा. धपकी कुठे नसत्यात, पर पाय बुचकळू देऊ नगस म्हणावं. आणि जरा मोठ्या अक्षरात लिवा. तुझी माय तुला मेली. भेटायचा प्रयत्न करू नकस, आणि केलास तर एक हिर बघून ठेवली, ध्यानात ठेव. पहिलं झूम बॅक कर, एवढी फ्रेम ठेव, परत झूम. ए चला 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 लवकर, चला चला आटका लवकर. ए मेकअप कुठे, मेकअप चल इकडे. हा हा, ए क्लॅपात घे, क्लॅपात घे. हा स्टार्ट साऊंड. आता लोक म्हणतात हा कामगार नेता भ्रष्ट झाला. आता तुम्हीच सांगा मॅडम, तुमच्या बापानं आमच्या युनियनला पैसे चारलं, आता ह्यो दोष काय माझा आहे होय? हा तुम्ही ज्यूस घ्या ना. काय का तुम्ही एवढं प्यारमानं मला मोसमीचं ज्यूस पाजताय, म्हणजे आमचं उपोषण बोंबलतंय की. हा आता ह्यो दोष काय आमचा आहे का? हा? हा? मेनका माझं ऐकून तरी घे. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. आय हेट यू. अगं पण मेनका, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. केवळ मला चिडवण्यासाठी तू लग्न केलंस अबुरावाशी. खोट आहे. आय लव्ह हिम. मला एक सांग, तुला अबुराव आवडतो की त्याच्यातला सोंगाड्या? जा तू. मिनू, मिनू हे बघ. प्लीज. ओके रवी, ओके. ही मे बी एन एंटरटेनर, सो व्हॉट? त्यांच्या सोंगावरच जगते मी. त्यासाठीच लग्न केले त्यांच्याशी.
ओके जा तू. आबूराव आबूराव या ना लवकर. किती वेळ. हम्म? शूटिंग पॅकअप करून आलात ना. हा कुठला नवीन गेटअप काढलात. नाही नवा नाही जुनाच आहे. आज वापरावं असं वाटला. बाई या सॉंगाला तुमच्या साहेबी भाषेत काय म्हणतात. यू क्लाउन. नाही क्लाउन नाही. जोकर. जोकर नाही. जस्ट नाही. मग एंटरटेनर. हा 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 छान आहे. मस्त आहे. उत्तम आहे. काय मेकअप. हा पण जा ना आता. मेकअप काढून या ना तो. किती वेळ मी वाट बघते. हा. प्लीज. तर आता मी तुमची करणार आहे एंटरटेनमेंट. हा ऐका टन 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 टिकटांग 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 टन टन टिंगटांग टिकटांग टिंगटांग टन. हा अहो नाम्या एक साधा गडी साच्या कारभारीने त्याची येडी खुळी. अहो कंच बी गुपित राहिला नाही तिच्या पोटात आणि देव तरी बघा त्याला गावलं गुप्तधन जे तात. नाम्या हादरला गडी भेदरला पण पुरुषाची जात आई नाजूक वक्ताला गडी घसरला. गुप्तधनाची बातमी सारख्याला कळली आणि पहाटे उठल्यावर नाम्याची बोबडीच वळली. पर गडी लय हुशार त्याने एक डाव रचला. हे काय पाड झाली. कोंबडा हरवला. नाम्या उठला. अगे साजे साजे साजे. काय झालं धनी. अगं त्यो बघ चिमितकार झाडाला लागलेत मास आणि हिरीच्या ताळाशी पोतात कावळं. सारजा झाली अचंबित. अगं बया 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 हे काय प्रीत. हे 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 कोणाला बोलू नकोस काय. हे जरा पोटातच ठेव. असं म्हणताय. बर अहो पण कसं काय 2 पर्चाला आला ना बळवंतराव. बळवंतराव. अहो पोलीस हवालदार. दांडगा दुंडगा. हे नाम्या चावडीवर चालायचं बरं का. हा रिपोर्ट लिवायचाय. गुप्तधन गावलं म्हणे शेतात. नाही तुझी बायको सांगत होती कुचू कुचू गावात. नाम्या लागला हसायला. म्हणला अहो बळवंतराव थांबा मी तुम्हाला एक गंमत दावतो. ए सारजे लवकर बाहेर ये, लवकर बाहेर ये बाहेर ये. आणि याला सांग तू पहाटे काय बघितलं. अहो काय सांगू दाजी लई प्रीतच घडलं. अहो झाडाला लागलं होतं मास आणि हिरीच्या तळाशी पोहत होतं कावळं. हवालदार लागला हसायला. म्हणला ए सारजे आजा 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 चहाचं बघ आईला माझा टाइम वेस्ट केला. काय कसं वाटलं. सुपर ग्रेट. हो बाई काय एक गोष्ट लक्षात ठेवा. बाईनं सारजासारखं नसावं. अहो गुपित ते गुपित पोटातच ठेवावं. त्याला भलं मोठं कुलूप लावावं आणि चावी फेकून द्यावी समुद्रात. काय या ना जवळ. हे काय लहान मुलासारखं मांडीवर. जवळ घ्या ना मला. एंटरटेनर. कसं वाटलं स्वांग. ही सोंग पाहते म्हणूनच जगते मी. तुम्हाला माहित नाही अबुराव एका जीव घेण्या पोकळीत तरंगत होते मी. आधार नसल्यासारखी.
मम्मी पप्पा भांडले, वेगळे झाले. पुढे त्यांची त्यांना सापडली. पण मी मात्र एकटीच राहिले तरंगत. आई गो, असं काय चावतं नेहमी नेहमी? माझी माया बी अशीच कुठेतरी तरंगत असेल. काय नाही, थोपट मला. गळ्यामध्ये हात गच्च झुंपावे, मोकळा खुळा देहाच्या विभवावरी जाणते रात. बस 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 बस. हा आवाज अगदी माझ्या मायासारखाच लागला नाही. शॉर्ट रेडी सर. हा हा, चला मॅडम आले, चला सुरू करा. भरतारुण्याचा मळा, भरतारुण्याचा मळा, कमळनी कळा, फुलांचा भार, डोळ्यातून हलका, डोळ्यातून हलका पाऊस भिजला, डोळ्यातून हलका पाऊस भिजला, मोरणी झालंय काट काट काट. कान काय नाच काय? काय झालं? काय प्रॉब्लेम? काय झालं म्हणून काय विचारताय? ह्यो काय नाच झाला वय? अशा गाण्याला नाचायचं म्हणजे जीव वाटावा लागतोय. असं वरवर नाचलं की असंच होतंय. माझी माय नाचायची या गाण्याला. आईचं जगा वेगळं प्रेम चांगलंच लक्षात आलंय माझ्या. हो पण बाई, तमाशा वेगळा, पिक्चर्स वेगळी. आणि तुमच्या आधी 20 पिक्चर्स केलेत मी. तुम्हाला या लाईन मध्ये सुद्धा मीच आणलंय. आणि युनिट समोर कसं वागायचं, कसं बोलायचं याचं भान ठेवा आधी. अँड बिहेव युअर सेल्फ. डान्स शिकवतायत मला. पॅकअप करा. सर सर सॉरी सर, आपल्या आई गेल्या. ही तार आली. सॉरी सर. बोल, काय म्हणतोयस? हव्या, तुला खास काही सांगावं म्हणून तुझ्याकडे आलो. असोय. आज पहाट दिल्लीहून फोन आला. 2 दिवसांनी शपथविधी आहे आपला मुख्यमंत्री म्हणून. अरे काय म्हणतोस काय गुणा? अभिनंदन बघ, लय बरं झालं. अरे हव्या, पहिल्यापासून या पोपटाच्या डोळ्यावर आपलं लक्ष होतं. आता शेतकरी, इंडस्ट्री, झोपडपट्टीवालं, महिला, दलित, चॅलेंज आहे. नाही पण गुणा, तू काहीतरी करून दाखवणार, नक्कीच काहीतरी करून दाखवणार. आभाळाकडे डोळे लावून पावसाची वाट बघत बसलेला शेतकरी, कोरडी भाकर खाणारा कामगार, किड्या मुंग्यासारखी राहणारी झोपडपट्टीतली माणसं. नाही पण गुन्हा, तू नक्कीच काहीतरी करून दाखवणार. आणि महत्वाचं म्हणजे कल्चर, कला, संस्कृती. तो आपल्या देशाचा दिमाग आहे, तर तो आपण जपणार विचारांच्या मोकळीकेसकट. विचार पुन्हा तुझ्या टेलिव्हिजननं माणसं खुराड्यात बसली आहेत घर कोंबड्यागत. हाडा मासाचा जिवंत कलावंत बावलं झालाय बावलं. आता रिकाम्या पोटी तो कसले विचार मांडणार? हा पण
हे दिस बदलणार, पुन्हा नक्कीच बदलणार. अभ्या आपण करणार, भक्कम काहीतरी करून दाखवणार. हे मोठ्यांसाठी खोटे हसू, तळागाळासाठी असू. मोठ्यांसाठी खोटे हसू, तळागाळासाठी असू. जसा भेटीला माणूस तसे सोंग आम्ही फासू. जसा भेटीला माणूस तसे सोंग आम्ही फाजू. हा 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 ला 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 ला. रंपम रंपम तरर रंपम पम 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 पम. ओके. नाना पाया पडतो. बराच वेळ झाला असेल ना येऊन. कसं चाललंय आपला पड? पार कना मोडलाय पोरा, माणसं लागलीत पांगायला. आता चान डोलकी कुठली आता, उद्या फावडी गुंदूस खाजे कामावर गेल्यात. ते कोण आलंय बघितलंच का? वाड आहे पोरकी, निष्पाप आहे. पर असं वाटतं जन्मल्यापासनं हसलीच नसेल कधी. काय रे नाना? वय बराबर आहे, नाहीच हसली, जन्मापासून नाही हसली. ओळखलं का तिला? आमच्या तमाशातल्या पोरी लय मानी, हिम्मतवान. तुझी माय नव्हती का? तर 8 मानेनं तुला वाढवला, पोचला. जगलंय म्हणलं, बिन बापाचं पापाचं पोर आहे. आणि सुभद्रा बी तुझ्या मायासारखीच. ही पोर आहे ना, ही पोर तुझ्यापासून झालेली. पण बिन बापाची म्हणून उकिरड्यावर नाही टाकली तिला. वाढवली, पोचली बिन तक्रार. गेली. 10 दिवस झालं पोरा, टीबी झालता. सुभद्रा तर गेली. आमचं बी गाडा आता थकला बरं. तुमची मालमत्ता आहे तेवढी सांभाळा, मग निघतो आम्ही. नाना आल्यासारखं 2 दिवस राहून जा की. हा बरं, आम्हाला इथं गोष्ट म्हटलं गत होते. आणि टीव्ही आहेच की. आता निघतो आम्ही आता. खुशालराव, नाना जरा एसटी स्टँडावर सोडा. नाव काय का तुझं? जाई. मला ओळखलंस? नाही. तू इथंच बस, मी आलो. बोलावलं सर? हो. ते गेल्या आठवड्यात शाळेमध्ये बोर्डिंग स्कूल बांधण्यासाठी देणगी दिली होती. कुठली शाळा ती? हो सर, सावित्रीबाई कन्या शाळा. हा, ते काय त्या सुपरिटेंडंट बाईंचं नाव, ते त्यानं म्हणावं की आमची एक
मावस भावाची मुलगी आहे, तिला तुमच्याकडे भरती करायचं आहे. काय लागल तो खर्च आम्ही देतो, तिला काय कमी पडू देऊ नका. ती परकर पोलक्यातली मुलगी बाहेर. हा तीच, जा तुम्ही. कोण म्हणतं आम्ही राजकारणात आलो म्हणून? कोण म्हणतं? आता राजकारणी माणसाची दोस्ती केली, मैत्री केली म्हणजे आम्ही राजकारणात आलो हे. मग या देशाच्या राजकारणातनं कोण सुटलं म्हणायचं? तुम्ही सुटलात, पत्रकार लोक. नाही पण अबुराव, तुमची आणि मुख्यमंत्र्यांची जरा खासच जवळीक आहे की. अहो दोस्त आहे तो माझा, शाळेपासूनचा. एकत्रच वाढलो, एकत्र शिकलो. तो मुख्यमंत्री झाला, आता तो मुख्यमंत्री झाला, यात माझा काही दोष आहे का? आणि त्या इन्कम टॅक्सच्या केसमध्ये साहेबांनी बरीच मदत केली म्हणे तुम्हाला. असं नाही, मला काय माहित नाही. तुमच्याकडे काय रेकॉर्ड असेल दाखवा. अबराव, चला जेवूया आपण. मला फार भूक लागलीये. आय लव्ह यू. मला तुम्ही खूप आवडता. असं होय? रवी किरण पेक्षा बी जास्त. आपल्या दोघांमध्ये त्याचा काय संबंध? हाय तर माझ्या देखण्या बायकोचा देखणा दोस्त आहे त्यो. डोसक्यानं कमी आहे, पण देखणे पण पिऊन घ्यावं, ताण बागती. पेच पडत असेल नाही? याडा खोळा बावळट हवा का पंचकल्याणी घोड्यावर बसून येणारा देखणा राजपुत्र हवा? अबुराव, सत्य. आजकाल वेळी लय फोन यायला लागलेत. आमचा आवाज ऐकला की ठेवून देतात. तुम्ही बघा बोलून. हॅलो 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 मेनका, मी रवी. सॉरी, रॉंग नंबर. मी जरा वॉश घेऊन येते, नंतर आपण जेवायला बसू. ओके.
बाबूराव, जेवायचं ना आपल्याला? रवी, तू फोनवर बोलली का नाही? सांग ना. अरे बाबूराव घरातच आहेत, तू का आलास इथं? आबुराव आत्ताच गाडी घेऊन बाहेर गेलाय. त्याचं फिल्म सिटी मध्ये शूटिंग आहे, म्हणूनच मी आलोय. ओह, तू जा इथून. Look, I know that I love you, but बाबूराव एखाद्या देवदूतासारखे भेटले मला. त्यांनी माझं आयुष्य पार बदलून टाकले. प्लीज प्लीज हेल्प मी रवी. तू जा ना इथून. रवी, रवी, बाबूराव, असं हिडीस का वागलात तुम्ही? तुमच्या असल्या जीव घेण्या सोंगाचा वीट आलाय मला. आय हेट यू. रंपम रंपम तररम पम पम, रंपम रंपम तररम पम पम. हे मोठ्यांसाठी खोटे हसू, तळागाळासाठी आसू. हे मोठ्यांसाठी खोटे हसू, तळागाळासाठी आसू. जसा भेटीला माणूस तसे सोंग आम्ही फासू. जसा भेटीला माणूस तसे सोंग आम्ही फासू. हे मोठ्यांसाठी खोटे हसू. खोटे नाटे हे मुखोटे, आत बाहेरचे खोटे. हो खोटे नाटे हे मुखोटे, आत बाहेरचे खोटे. खरा माणूस मनाच्या खोल अंतरंगी भेटे. खोटे नाटे हे मुखोटे, आत बाहेरचे खोटे. खरा माणूस मनाच्या खोल अंतरंगी भेटे. खरा माणूस मनाच्या खोल अंतरंगी भेटे. अच्छा चोपा आला पलीबाईला हचवायला. ए पलीबाई, ओळखलंस का मला? हा, ए परीबाई जाईबाई, ओळखलंस का आपल्या बापाला? ओळखलंस? नाही. तुम्ही आबुराव शिणीमातलं. चल, आपल्याला घरला जायचंय. आपल्या, तुझ्या. तुला सांगितलं नसेल कोणी, मॅच तुला सांगतो. मीच तुझा बा आहे. माझी मायला एक वाढ होती. नाना म्हणलं, चांगली माणसं देवाला लय आवडतात. ती देवाला आवडली, मग तू मला का नाही आवडली? तुम्ही माझं बाण आहे. तुम्ही आबुराव शिणीमातलं. असतोय पुरुष नालायक. तुला नाही कळायचं, लहान आहेस तू. ए चल की, चल ना. ठीक आहे, उद्या मी इथं परत येणार तुला न्यायला. ए
हे घर आपलं, तुझं. यमुनाबाई, ए कोण आहेस तू? जाई. जाई? कुणाबरोबर आली आहेस तू? कोण हवाय तुला? आबुराव, शिणी मातलं. चल. वॉचमन, अहो ही मुलगी सरळ वर आली इथं. ए अगं, ही पोरगी लेक आहे माझी. आबुराव प्लीज, हे बघा. एक मिनिट. आज कंच बी स्वांग न आणता, कसला बी मुखवटा न चढवता, नागड्या चेहऱ्यानं तुझ्या मोर उभा आहे. ऐक, टीबीने गेली सुभद्रा. जाताना सांगून गेली नानाला. तिच्या आणि माझ्या संबंधात जन्मली ही जाई. आबुराव, मी बॅग्स भरले आहेत. मी निघाले घर सोडून. रवी न्यायला येईल मला एवढ्यात. बॅग भरलीस होय? मेनका, आपल्याला कधी पॉर नाही झालं, पण या जाईमुळे सगळं ठीक होईल. सगळं व्यवस्थित होईल. समज, गैरसमज, मान अपमान, सगळं काही ठीक होईल. चला राणी सरकार, डाव संपत आलाय. आला रा आला वगातला राजा. समद डाव संपवून राणीला परत महालात न्यायला आला. जायला सोंगाड्यात शेकडो वग पाहिलं भोगलं, पण राणी नाही सोंगाड्याला पावली. ती राजाचीच राहिली. तरी तू नालायक असल, बाहेर खाली असल. आबुराव, समजा जग बोंबलत होतं. व्हिडिओवालं, पेपरवालं, इंडस्ट्रीवालं. खरं म्हणजे म्या तुझ्यावर फडकाय पाहिजे होतं, तुझा नवरा म्हणून. पण हिरो तो हिरो, राजा तो राजा. जा तू. वॉचमन, बॅग्स घे. आबुराव, आबुराव, मला खूप आवडलं तुम्ही. खरं सांगू, मी पहिल्यांदा तुमचा शो बघायला आले ना, तेव्हा माझ्या पर्स मध्ये झोपेच्या गोळ्या होत्या. मला मरायचं होतं, पण शो मध्ये तुम्ही मला इतकं हसवलं, मला जगावंसं वाटलं. तुमच्या प्रत्येक सोंगात मी रमत गेले, पण रवीला नाही विसरू शकले. खरंच माझं खूप प्रेम आहे हो त्याच्यावर, तुमच्यावर पण आहे. पण तरी सुद्धा लग्न, प्रेम, नवरा हे जाऊ दे. मला नाही सांगता येत. मला माफ करा. विरंगुळा म्हणून मी तुम्हाला वापरलं असं तुम्ही म्हटलं,
तरी चालेल, पण तरी सुद्धा तुम्ही मला आवडलात. अबुराव, कुठल्या तरी एका निष्पाप पोरीला उचलून आणलं तुम्ही, मुलगी म्हणून मला ब्लॅकमेल करायला. असं करायला नको होतं तुम्ही. नाही नाही, माझी पोर आहे ती. फसवा फसवी सोंग ढोंग काय बी नाही. जा तू. आयुष्याला नको सावली काळी, ईश्वरा तूच सांभाळी. झुलता झोका जाओ आकाशाला, धरतीचा तिळा भाळाला मी गाताना. गीत तुला लढिवाळा, आकंठ दाटुनी आला, आकंठ दाटुनी आला. आता हे फेवाडी आंदोलन, दलित वसतिगृहात एका विद्यार्थिनीवर झालेला बलात्कार, ही परवाची जातीय दंगल, यातलं एकही प्रकरण मुख्यमंत्र्यांना नीट हाताळता आलेलं नाही. आता हे तुम्हा पत्रकार लोकांना सांगायची आवश्यकता नाही. आता या आधीचे मुख्यमंत्री काय फार थोर होते अशातला भाग नाही, पण राज्याचा कारभार इतका रसातळाला गेल्याची मला वाटतं ही पहिलीच खेप असावी. आता ही पोटनिवडणूक, सगळे विरोधी पक्ष एकत्र आलेल्या पोटनिवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आता केंद्रित झालेलं आहे. आतापर्यंत या जागेवरनं विरोधी पक्षाचा उमेदवारच जिंकत आला आणि या खेपेला बी आमचाच उमेदवार जिंकणार. माझं आपल्या मुख्यमंत्र्यांना जाहीर आव्हान आहे, त्यांनी या जागेवर आमच्या या उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढवावी, स्वतः जातीनं लढवावी. स्वतः, नाहीतर सत्तेचा राजीनामा द्यावा. साहेबराव, निवडणूक म्हणजे काय कुस्तीचा आखाडा मानता का तुम्ही? अहो तसं समजा हवं तर या खेपेला ज्याची पाठ टेकल त्यानं मैदानातनं बाहेर व्हायचं. राज्यात काय कमी आहेत का कटकटी? त्यात ऐन वक्ताला आम्हाला खिंडीत गाठतो या साहेबराव जगदाळी. चॅलेंज करतोय. एखादा बरा म्हणून शोधा की, नाही जड जाणार तुम्हाला निवडणूक. मी येतो की प्रचाराला, एक 5-7 नटनट्या बी आणतो, धमाल गर्दी होईल बघा. पण उमेदवार कोण? उमेदवार त्यातनं दिल्लीतनं दाबजोर. दिल्लीच्या एखाद्या मंत्र्याचा मेवना नाही तर जावई मारतील आमच्या डोसक्यावर. काय इमेज राहणार पक्षाची? आधीच पेपरवाले टिंगल करतात. बरं का आबू, दिल्लीत पोचलं की टाळकी गमवायची हा जुना इतिहास आहे. अरे आपले मारकुटे मास्तर इतिहासाचे सांगायचे आपल्याला, आठवतं का? होय, खरंय खरंय. अरे आबू, काय रे हसाय काय झालं? काकत कळसा म्हणतात त्यातली गत. नाही, मी नाही समजलो. अरे आबूराव, आईला आपला एक दोस्त
लोकप्रिय नट सभेमध्ये बोलायला उभा राहतो आणि 50,000 माणसं हसून हसून बेजार होत्यात. वा आबूराव, ठरलं काय? आपलं कॅन्डिडेट तुम्ही. कोण? मी? अहो काय साहेब, चेष्टा करता काय माझी? मी तुम्ही आणि आपलं कॅन्डिडेट. मायला ते साहेबराव जगदाळेला म्हणावं, आधी आमच्या शिलेदारा बरोबर लढ, मग लढ आमच्याशी. हा अहो पण साहेब, ते निवडणुकीच्या प्रचारापर्यंत ठीक आहे हो, पण निवडणुकीला उभं राहायचं म्हणजे नाही साहेब. त्या निवडणुकीच्या राजकारणाचा आपल्याला रस नाही बघा. आबूराव, ऐका दोस्ताचं. आधी निवडणूक जिंकून घ्या, मग बघू ना. राबू, तुझ्या वागामध्ये तू सिनेमामध्ये तळागाळातल्या लोकांची दुःख मांडित होतास. आता विधानसभेमध्ये तोंडफोड निस्ते प्रश्न मांडित होतास, आता उत्तर सापडतात का बघ की. ते असो, दिल्लीवाल्यांची हवा टाईट करून टाकू. अरे ढग दिल्लीच्या आभाळामध्ये आणि पाऊस पाडायला बघतात हिथं. हे चालणार नाही म्हणावं. आमचेच ढग आणि आमचाच पाऊस असं व्हायला पाहिजे. तर मंडळी, अबुरावांसारखे तळागाळातून वर आलेले हरहुन्नरी लोककलावंत आज आपल्या विधानसभेत निवडून आलेत. त्यांचं आपण स्वागत करूया. शांतता राखा, शांतता राखा. अध्यक्ष महाराज, आबूराव एक चांगले विनोदी नट आहेत हे आम्हाला बी माहिती आहे. त्यांचे वग बतावणे आम्ही बघितलेले बी आणि हसलोय बी. पर काय वग नाचकाम बतावण्या हे वेगळं आणि विधानसभेचं कामकाज वेगळं. थिएटरात तोंडाला रंगपासून चाळे करणं एवढं सोपं नाही ते. काय अभ्यास पाहिजे. आता मुख्यमंत्री बोलतील. अभ्यास. अध्यक्ष महाराज, विरोधी पक्ष नेत्यांनी गेल्या 40 वर्षामध्ये आपल्या देशाचा, देशाच्या इतिहासाचा, इथल्या माणसांचा, परिस्थितीचा जर खरोखर अभ्यास केला असता तर देशाचं राजकारण काही वेगळं दिसलं असतं. अभ्यास नाही साहेबराव, तुम्ही अभ्यास करा, आम्ही राज्य करतो. बोला आबूराव, बोला. नमस्कार अध्यक्ष साहेब. आज इथं पहिल्यांदाच बोलतोय. काय चुकलं माकलं तर पदरात घ्या. खरं म्हणजे स्वागतच म्हणणार होतो मी, पण तुम्ही म्हणाल इथं विधानसभेला आल्या आल्या बतावणी सुरू केली का काय. साहेब, मला एक कळत नाही, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, व्यापारी समजे आमदार होऊ शकतात, मग ह्यो कलावंतच ह्यांच्या घशात का अडकतोय, माशा अडकल्या का. मला एक सांगा, डॉक्टर आमदार झाल्यावर ऑपरेशनचा खर्च काय कमी झाला नाही? वकील निवडून आल्यावर गरिबांना काही न्याय मिळाला नाही? हे इथं बसलेले व्यापारी समजे निवडून आले, पण महागाई काय कमी झाली नाही? पण ह्यो कलावंत तुमच्या राजकारणातला दांभिकपणा, दिखाऊपणा शोधणार आणि तुम्हाला पोट दुखपर्यंत हसवून टिंगल करणार. आपण रगूत नाही काढणार, गुदगुल्या करून हसवून जीव घेणार. बोला दोन शब्द. सत्कार केला आमच्या लोकांचा. सगळ्यांच्या वतीनं मला 4 शब्द बोलायला सांगितलं. पण आता झालंय काय? काय झालंय? मुख्यमंत्र्यांनी बोळकं झालेल्या तोंडाला दाताची कवळी दिली खरी. दात दिलं पर चन दिलं नाही. आता काय होतंय, स्टेजवर आम्ही पूर्वी उभं राहिलो का नाही, तोंड उघडलं आणि हे बोळकं दिसलं की लोक खदा 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 असायचे. आणि आता असं झालंय, आम्ही तोंड उघडलं, घड दात दिसले की पब्लिक आम्हाला विचारतं, नाण्या
अरे तुला आता चण कशासाठी? म्हणजे काय झालं? टाळी घ्या, टाळी घ्या, पोळी मागू नका. शांत राहा, शांत राहा, शांत राहा. अध्यक्ष महाराज, पोलिसांनी बेछूट गोळीबार करायचा, 3-4 तरणी पोरं मारायची. कशासाठी? तर इथल्या काही मंत्रिमंडळाची बगलबच्ची, काही बिल्डर्स झोपडपट्टी उठवायला गेले, त्यांना विरोध केला म्हणून. अध्यक्ष महाराज, नाहीतर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सरळ सरळ कबुली द्यावी की हे शासन नाही, हे माणसं मारणारा मशीन आहे, मशीन. अध्यक्ष महाराज, कालच्या दुर्दैवी घटनेचं आपले विरोधी पक्ष नेते राजकीय भांडवल करतायत. अध्यक्ष महाराज, जमावानं दगडफेक केली, 2 इन्स्पेक्टर आणि 10 पोलीस जखमी झाले, म्हणून त्यांना स्वतःच्या संरक्षणासाठी नाविलाजाने गोळीबार करावा लागला. अध्यक्ष महाशय, कमाल आहे बुवा निदर्शकांची. त्यानं म्हणा गरिबांचा कळवळा आला. हे निदर्शक कोण हो? मलबारीतल्या बंगल्यातले श्रीमंत बापाचे, डाव्या विचारसरणीचे फॅशनेबल पोरं आणि पुरोगामी 2-3 लेखक आणि कामधंदे नसलेल्या सिनेमा नटनट्या. आता हे सगळे कधी झोपडपट्टीत राहिलेत का हो? आपण यांना गरिबांविषयी कळवळा का? तर इलेक्शन मध्ये मतं मिळवण्यासाठी. अहो अध्यक्ष महाशय, मला विचाराल ना तर झोपडपट्टीवाला काय कमी आहे हो? टॅक्स नाही, भाडं नाही, पाणी फुकट, हीच फुकट. अहो आणि बाकीच्या कामासाठी आहेच की अखंड समुद्र किनारा आणि प्रचंड हायवे. आणि पावसात का नाही डबकं साचलं की हे स्वतःला अनिल कपूर, माधुरी दीक्षित समजून चांदण्या रात्रीत प्रेम करतात आणि मग वाढतंय कुटुंब, वाढतंय कुटुंब. आणि या पोरांसाठी मी काम आहेत बरं का, की सपाकिट मार, दरोडे घाल, हातभट्टी, ह्या गल्लीत त्या गल्लीत पोचव. काय कमी आहे हो या ना काय? अहो पण साहेब, त्यामध्ये होतंय काय? टॅक्स भरणारा, कायदे कानून पाळणारा सामान्य माणूस मात्र मरतोय, खपतोय. अरे वार निदर्शक वा. काय नाना, पाहिलंच नवं विधानसभेचं कामकाज? हो, ज्या गरीब तळागाळातल्या माणसाच्या नावाने मत मिळवता काय काळजी घेतात रे. हो बघितलं. अभ्या हरामखोरा, कसलं निलाजर भाषण केलं रे तू. त्या गरिबांना झोपडपट्टीत राहायची आवश्यक, कुदत मारायची. हे तरुण पोरं पोरी मोर्च काढतात, आरडाओरडा करतात, गोळ्या खातात. काय हवं का त्यांना रगा टोकून मारायची? नीट विचार कर. खुर्चीवर बसणारे लोक तुझा वापर करतात, त्यांना हवा तसा. बावलं केलंय तुझं बावलं. आणि चढलाच काय? अरे तमाशा सवंगड्या म्हणून उभा राहत दाती वाटायची लोकांना आत कुणाची फिरकी घेतोय. त्या बागायतदारांना, झेडपीवाल्यानं, समजा राजकारण्यानं. तिथून निघालं, थेट सिनेमात गेलं. लई गुस्सा आलता. 7,000 आम्ही पार वनवासी करून टाकलं, सैर बैर झालो आम्ही. पर सिनेमा बघितला आणि मनाशी म्हणलं, हाय हाय गरीबाचा काळवळा हाय तुला. लोक माफ हसायचे तुला, पब्लिक. पर मला उमजायचं, तुझ्या आत काय जळतंय, काय खुपतंय. गड्या मला समजायचं. राब्या, आज तू फक्त निलाजरा बेशरम वाटला. इकलं तू स्वतःला नालाय का? सपली तुझी कला, सपली. फडातलं या माझ्या वाघाचं माकड केलं रे राजकारण्याने. गुरु म्हणून, म्हातारे लोक कलावंत म्हणून सत्कार केला. बाद झालं. आता शाप सांगतो आबे तुला, ह्या मोर
गुरु म्हणून माझं नाव लावायचं नाही. आता आमच्या लय चिंता करू नका. सुखानं माते जाऊ द्या. धा ता तिट धा धा देता धे 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 ता न धा तकिट दिन धा तक 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 दिगन धा तिट धा ता धा तकिट दिन धा तक 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 दिगन धा तिट धा ता धा तकिट दिन धा तक 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 दिगन धा तिट धा ता धा. सर बोलवलं. उद्या आपल्याला मुहूर्त करायचंय माझ्या शेवटच्या चित्रपटाचा. शेवटच्या? हो, क्लायमॅक्स वरच मुहूर्त करायचंय. अनेक वर्षाची जुलमी सत्ता बंडखोर उधळून लावतात आणि येढा घातलेल्या गडातून राजाला पळून जायचंय. त्यासाठी तो आपल्या प्रिय दोस्ताला इदुशकाला बोलून घेतो. आपला जीव वाचवायची विनंती करतो. इदुशक राजाला म्हणतो, राजा घाबरू नगस, उद्या किल्ल्यातून 2 इदुशक बाहेर पडतील आणि बंडखोर कोंधळतील. मायमाऊली चित्र एक होता विदूषक मूर्त. हा आपला मित्र विदूषक दिसतोय. हा अरे हा तर विदूषकाच्या वेशातला राजा दिसतोय. खबरदार, नका नका, मला मारू नका. अहो माझ्या 14 राण्या 23 राजपुत्र बेवारशी होतील. 18 गड 108 पागा माणिक मोती जड जवळ सगळं बेचिराक होऊन जाईल. होय,
केला आम्ही जुलूम जनतेवर. दगा कटकारस्थानाचा झाला मोह, सत्ता संपत्तीचा जडला मधुमेह. गावाच्या गाव पेचिराग केली, शहरात बकाल वस्ती वाढवली, माणसात कप्पे केले, धर्म जातीत वाटेकरी केले. वय आम्ही केले आम्ही. ओ पण मला मारू नका हो. माझ्या 14 राण्यात 23 राजपुत्र बेवारशी होतील हो. मला मारू नका हो. मला मारू नका. पोचला आमचा मित्र गडावर पोचला. काम काम फत्ते झालं. अरे हा तर विदूषक आपला मित्र. मित्र शत्रू, शोषित, शोषणारा. जनता नेहमीच संभ्रमात राहिली. आम्ही मात्र सत्य सांगत राहिलो, उद्गुल्या करत, कधी थट्टा मस्करीनं तर कधी उपहासानं. पण हसवण्यापेक्षा फसवणं जास्त बरं. हासाला जगाचा न्याय. आम्ही तुमच्याकडं सत्ता मागितली, प्रेमाची सत्ता. पण तुम्ही आम्हाला शिकवलं सत्तेवरचं प्रेम. जुलूम करणारा, शोषण करणारा राजा जिंकला. पुढची 10 शतकं जगण्यासाठी तुमच्या तोंडावर निघून गेला. राजा जिंकला, पण त्याचा तो विदूषक हरला. अरे तुला हात काय झाला, तुला ऍम्ब्युलन्स बोलवा. जाई परीबाई उठा. घड्याळ पाहिलं का? माझ्या हृदयाचं आहे. कधी बंद पडेल सांगता येत नाही बघ. मरणा अगोदर तुझं एकदा हसणं बघायचं बरं का आपल्याला. आपण भीक नाही मागणार तुझ्याकडं. उभा महाराष्ट्र माझ्या लोकनाट्याला शिणू मला हसतोय. तुला काय झालं ग? बघ माझ्या शिणूमाच्या कॅसेट आणून ठेवल्यात. उचल त्यातली एक बघ आणि गोड हसून दाखव बरं मला. पाहिली सगळी, नाही आवडत, कंटाळा येतो. चिमणे, आपल्यात अजून ताकद आहे बरं का. या बिचाण्यात पडून तुला आवडेल ते करून दाखवायची हिंमत आहे आपल्यात. पण एकदा हसलं पाहिजे बरं का. हा बुरा, माझ्या मैत्रिणींना कुंदा, तिचे पप्पा छान गोष्टी सांगतात. तुम्ही सांगाल? कुंदाचे पप्पा ना अलीबाबाची गोष्ट सांगतात. अलीबाबा एकच आणि चोर मात्र 40. असं का हो आबुराव? आणि गलीवरच्या सफरीत तो उंच आणि सगळे बुटके, आणि दुसऱ्या सफरीत तो बुटका आणि सगळे उंच. असं का? अनाबुराव, घनदाट जंगलात कधी न असणारी एक परी असते, राक्षसानं पळवलेली. कसा आहे बाबा? बरं वाटते ना? वा बरोबर.
अबराव काय फरमास ऍक्टिंग केली हा? अरे काळजी वाटली जीवाला. म्हटलं शूटिंगचा खंजीर खरंच लागला का काय? बरं वाटेल आता. हे 8 तारखेच्या सत्कार समारंभाचं, आमच्या वाढदिवसाचं काय करावं कळना झालंय. डॉक्टर देशपांडे परदेशामधनं काय औषधं वगैरे लागली तर मागून घ्या. काही कमी पडू देऊ नका आपल्या दोस्ताला. नाही मी म्हणलं 8 तारखेचं सत्कार समारंभाचं, माझ्या वाढदिवसाचं काय करावं कळना झालंय. काय हे दुष्काळाचे दिवस आहेत, राज्यामध्ये इतर कटकटी बी आहे, आणि ते आपले मायबाप दिल्लीवाले ढूक धरून बसले. मला कसला वाढदिवस कसलं काय, पण आपले कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीत. मी म्हणलं आबूराव येणार असेल तर सत्कार समारंभ करा माझा. तू आल्या बिगर काही मजा नाही. अरे तू इथं एसपी तळात आणि मी माझा वाढदिवस करू? नाही येईन की मी. ही दोस्ती एक्सक्यूज मी सर, 8 तारखेच्या कार्यक्रमाला अबूराव येऊ नाही शकत. त्यांना सक्तीच्या विश्रांतीची गरज आहे. ही इज प्रिटी बॅड. IV चालू आहे, म्हणजे शिरीतल्या इंजेक्शनावर त्यांनी तग धरलाय साहेब. असं डॉक्टर देशपांडे. येस सर. तुमची ती DNY ऑर्डर निघाली का? ऑर्डर निघाली सर, पण काय झालं की डॉक्टर कर्णिक त्या ऑर्डर विरुद्ध कोर्टात गेलेत सर. काय देशपांडे, आमच्या सरपंचाला जे कळतं ते तुम्हासारख्या शिकले सवरलेल्या डॉक्टरना बी कळत नाही. अहो मिळालेली खुर्ची सोडायला नाही पाहिजे. तर बघू आपण जरा वेगळ्या पद्धतीने ऑर्डर काढू. पण 8 तारखेच्या सत्कार समारंभाला अबूरावनं यायला पाहिजे. तिथं भाषण बी करायला पाहिजे. आणि भाषण करता करता कोसळलं बी पाहिजे. डॉक्टर, हा कार्यक्रम टीव्हीवर अख्खा महाराष्ट्र बघणार आहे. एक दोस्त आपल्या दोस्तासाठी, आपल्या पक्षासाठी आपल्या जीवाची बी पर्वा करत नाही हे जनतेला कळलं पाहिजे. आता निवडणुका आली आहेत 3 महिन्यावर. तुमची प्रमोशनची फाईल आपण बघू. खरं म्हणजे गुणवंतराव आमचे जवळचे मित्र, म्हणून आम्ही इथं आलो. आपणा सर्वांतर्फे मी त्यांचे वाढदिवसानिमित्त अभिनंदन करतो. गुणवंतरावांनी आम्हाला लई प्रेम दिलं, लोभ दिला. वास्तविक तुमच्यामुळे आम्ही मोठं झालो, नाहीतर आम्ही कोण. आमचं इतिहासाचं मारकुटे मास्तर नेहमी म्हणायचे, बिनबापाचा. हसू नका मंडळी, हसू नका. अहो खरंच मी बिनबापाचा आहे. मायबाप, आजपर्यंत आम्ही खांदा हलवला, तुम्ही हसलात. आम्ही केसावरनं हात फिरविला, तुम्ही हसलात. पर हसवता हसवता आम्ही खंदाट जंगलात कवा पोचलो, न असणारी परिराणी आम्हाला कवा भेटली आणि आमचा ससा कवा झाला आम्हाला कळलंच नाही. परिराणी, हे परिराणी, जाई ग, ऐक. एक 101 बापाला भेटला, त्याने त्याला शाप दिला. तू या परिराणीच्या आईला फसवलंस, दगा दिलास. तोपर्यंत ही परिराणी तुला बाप मानणार नाही, तोपर्यंत तू ससाच राहणार. आणि परिराणी
कधी आयुष्यात हसणारच नाही. ए न असणाऱ्या परिराणी चाई, अगं तो ससाव म्हणजे मीच तुझा बाप आहे ग. ए मला क्षमा कर आणि गोड हस की. ए हस की, मी तुझी माफी मागतो, पण एकदाच गोड. परिराणी, लहानपणाची गोष्ट नकोय. वट्टावणी अबुराव, वट्टावणी. खूप छान गोष्ट होती पप्पा तुमची. पप्पा मस्त गोष्ट आहे. सशाची, तुमची, परीची, माझी. पप्पा तुम्ही लवकर बरं व्हायला पाहिजे आणि खूप आशिवलं पाहिजे लोकांना आणि मला. पावसाळी पाहुणा ग बाई, शेजबाज केली सासमयी ठेवली. लाल पैठणी रंग माझ्या जोडीला, लाल पैठणी रंग माझ्या जोडीला, तुम्ही यावं सजण रंग होळीला. राधे यमुनेच्या काठावर दोरवा, झाडी मध्ये झुंबतो या गारवा ग. घर तारुण्याचा मळा, शब्दांचा हा खेळ मांडला तुझ्या कृपेवर ईश्वरा.